नमस्कार, मी वंदना सलदेव वाघमारे, समोपदेशिक दत्ता शिक्षिका. शुभम भवतु, सुप्रभात. आजचा सुविचार आहे, माणसाला एकतरी छंद असायला हवा. जर आपण छंद जोपासलो तर आपलं स्वतःचं तर जीवन आनंदी करूच शकतो, पण आपल्या आजूबाजूला सुद्धा वातावरण आनंदी ठेवू शकतो. आपल्याला छंदामुळे स्वतःचा शोध लागतो किंवा माझ्यात कुठले काय कॅपॅसिटी आहे, माझी क्षमता कोणती आहे, हे छंदामुळे आपल्याला समजतं. म्हणून छंद एकतरी आपल्या गाठीशी असायला पाहिजे किंवा एक जगण्याची कला छंदामुळं आपल्याला मिळते. म्हणून छंद हे असायला हवेत. मग छंद कोणता का असेना, म्हणजे गायनाचा असेल, लेखनाचा असेल, वाचनाचा असेल, चित्रकलेचा असेल किंवा आधी खूप बोलण्याचा छंद असतो कोणाला म्हणजे फार म्हणजे पदार्थ बनवण्याचा छंद असतो. छंद कोणता का असेना, छंद आपल्याला आनंदाने जीवन जगायला शिकवतात. छंद आपल्याला सृजनशील बनवतात. छंद आपल्याला स्वतःचा शोध घेण्याची प्रेरणा देतात. छंद आपल्याला स्वतःसोबत इतरांनाही आनंदी ठेवण्याचे एक बळ देतात किंवा मानसिक आरोग्य आपलं चांगलं ठेवतात. म्हणून आपण प्रत्येकाने कोणता ना कोणता छंद जोपासला पाहिजे. आणि तो छंद ह्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण असं म्हणतो की मला वेळ नाही, परंतु आपल्या छंदासाठी, आपल्या सुदृढ मानसिक आरोग्यासाठी आपण स्वतःला वेळ दिला पाहिजे. आणि ह्या छंदामुळं बरेचसे ताणतणाव असतील, बऱ्याचशा दुःखद घटना असतील, बरेचसे मनाला त्रासदायक व्यक्ती असतील, ह्यांच्यापासून थोडंसं अलिप्त राहून एक स्वतःसाठी जगण्याची एक प्रेरणा मिळते. म्हणून छंद असायला हवेत, छंद पाळायला हवेत. धन्यवाद. शुभम भवतु, स्वयं भव.